नमस्कार मित्रांनो. तर आता आज आपण पुन्हा भेटलो आहोत दुसऱ्या पार्टमध्ये. म्हणजे पहिला पार्ट आपण जे एक चित्र केलं होतं, ते स्केच केलं होतं आणि आता त्याचा दुसरा पार्ट आपण आता रंगीत करणार आहोत. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी आज अपलोड करतोय. तर आपण आज एक चित्र तेच चित्र रंगवीत करूयात. रंगकाम करताना कलर कुठले वापरायचे, ब्रश कुठले वापरायचे, त्याशिवाय कुठले टोन, शेड आणि काय कसं तयार करायचं, या सगळ्या गोष्टी आपण आज अगदी निवांतपणे, अगदी व्यवस्थित डिटेल्समध्ये शिकणार आहोत. चित्र करायचं कसं, त्याचा विषय कसा निवडायचा, थंबनेल कसे करायचे, ते आपण सगळे पहिल्या भागात बघितले आहेत. ज्या लोकांनी पहिला भाग बघितलेला नाही, स्केच कसं करायचं हे ज्यांनी बघितलेलं नाही, त्यांनी मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा वरती आय म्हणून एक ऑप्शन आला असेल, तिथे जर गेलात, त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला पहिला व्हिडिओ दिसेल. तो पहिला व्हिडिओ तुम्ही चॅनलला जाऊन बघा. त्याच्यानुसार आपण हे स्केच कसं केलं बघा. हे हे जे स्केच आहे दिसतंय तुम्हाला, हे स्केच आपण कसं केलं ते आपण पहिल्या भागात बघितलं आहे. तर ते आज आपण कलर करणार आहोत. तर ते कसं कलर करायचं आपण सगळे बघूयात. एन्जॉय करा, हे की नाही. चित्र करताना कधी पण एन्जॉय करायचं, खूप दडपण घ्यायचं नाही. अभ्यास आहे आणि खूपच मला करायचं आहे, असं करून जर तुम्ही चित्रकला शिकलात तर कुणालाही चित्र काढता येणार नाही. म्हणजे बरेच पालकांची अशी इच्छा असते की शेजारच्या मुलानं किंवा तुझ्या मित्राने क्लास मग लावलाय ड्रॉइंगचा, किंवा तो एलिमेंटरीला सॉरी, तो एलिमेंटरीला बसला म्हणून तू बसलाच पाहिजे. जसं इतरांना येतं तसं तुला यायलाच पाहिजे. जर असं करून जर पालकांनी बळबळ जर मुलांची इच्छा नसताना जर ड्रॉइंगच्या परीक्षेला त्यांना बसवलं असेल, तर ते मुलं मनापासून चित्र काढू शकणार नाही. हे मी अगदी सत्य परिस्थिती सगळ्यांना सांगतो. बऱ्याच शहरांमध्ये प्रामुख्याने ही गोष्ट दिसते, की आपल्या मैत्रिणीच्या मुलाला खूप छान चित्र काढता येतं. मग त्यांच्या आयांमध्ये, मुलांपेक्षा आयांमध्ये न्यूनगंड असतो, की माझ्या मुलाला येत नाही. माझी मैत्रीण तिच्या स्टेटसला तिच्या मुलांचे चित्र ठेवते. मग माझ्या मुलाचे चित्र मला स्टेटसला का ठेवता येऊ नये? म्हणून ती बळबळ त्या चित्रकलेच्या क्लासला लावणार किंवा एलिमेंटरी, इंटरमिडिएटच्या परीक्षेला बसवणार आणि मग त्यातून तो चित्र काढतो आणि मग त्याला ते जमत नाही. बऱ्याचदा काय असतं, ज्याला आवड नसते, तो मुलगा प्रयत्न करतो तरी त्याला ते जमत नाही आणि मग ते थोडंसं फ्रस्ट्रेट होतो. मग आणखी ते आईच्या दडपणामुळे, शिक्षकाच्या दडपणामुळे किंवा परीक्षेच्या प्रेशरमुळे तो चित्र काढतो, पण ते कसं खास होत नाही. तर मला असं म्हणायचं, जे लोक या परीक्षेला बसले आहेत एलिमेंटरी इंटरमिडिएटच्या, तर त्यांनी आनंद घ्या. चित्र आनंदाने काढायची प्रोसेस आहे. ही प्रोसेस एकदा तुम्हाला छान जमायला लागली, की तुमचे चित्र पण छान येतील आणि चित्र छान वाईट असं काही नसतं बघा. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा चित्र काढता, म्हणजे मी स्वतः जेव्हा पहिल्यांदा चित्र काढलं होतं, तर ते चित्र इतकं खास नव्हतंच ना. कारण जगातलं कोणाचंच चित्र पहिलं खास येणारच नाही. मग दुसरं पण नाही, तिसरं पण नाही. पण ज्यावेळेस मी 10 चित्र काढले, 10वं चित्र पण मी असं खास आलेलं नाही माझं. पण 10व्या चित्रामध्ये मी ज्या 100 गोष्टी केल्या होत्या पहिल्या चित्रामध्ये, त्याच 100 गोष्टी मी 10व्या चित्रात केल्या असतील, तर मी त्यातल्या 50 गोष्टी माझ्या चांगल्या झाल्या. पहिल्या चित्रात 100च्या 100 वाईट जर झाल्या असतील, तर 10व्या चित्रात 100च्या 100 चांगल्या झाल्या होणार नाही, पण 50 सुधारल्या असतील. मग मी 11वं चित्र केलं तर 51 सुधारतील. असं करत-करत प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक चित्रात आपली सुधारणा होत असते. सुधारणा ही हळू होत असते. सुधारणा ही एका चित्रातून दुसऱ्या चित्रात होत नसते. म्हणजे 100%. तर या चित्रात एक सुधारणा झाली, पुढच्या चित्रात दुसरी चांगली गोष्ट शिकलो, तिसऱ्या चित्रात असं करत-करत जसं तुम्ही चित्र करत जाल, थोडक्यात काय, तुम्ही प्रॅक्टिस करत जाल. कारण तुम्ही जर प्रॅक्टिस केली, तर तुम्ही परफेक्ट होणार आहे. तुम्हाला इंग्रजीत तर सगळ्यांना म्हण माहिती आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे प्रॅक्टिस, सरावाशिवाय कुणीही सुधरू शकत नाही. त्यासाठी सराव करणं खूप गरजेचं आहे आणि तो सरावाला दुसरा ऑप्शन नाही, हे मी वारंवार माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. तुम्ही पण आता ही गोष्ट ध्यानात ठेवा. हे चित्र जे आज आपण करणार आहोत, भले तुम्हाला पहिल्यांदा जमणार नाही, दुसऱ्यांदा जमेल. दुसऱ्यांदा जमणार नाही, तिसऱ्यांदा जमेल. तिसऱ्यांदा जमणार नाही, म्हणजे थोडक्यात तुम्ही वारंवार ज्यावेळेस एखादी गोष्ट कराल, त्यावेळेस तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार. आणि ज्या पालकांना असं वाटतं, की माझ्या मुलाला चित्र येत नाहीत, पण ते जमले पाहिजे, तर तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. ज्यावेळेस एखादा दगड असतो किंवा एखादा खडक असतो आणि तिकडे पाण्याची धार पडत असते. ती धार सातत्याने ज्यावेळेस पडते, ती एक दिवस त्या
मोठ्या कठीण आणि मोठ्या म्हणजे काळ्या पाषाणाला सुद्धा होल पाडू शकते, तिथे चीर पाडू शकते. त्याचं कारण असतं सातत्य. कुठल्याही गोष्टीतलं सातत्य तुम्हाला मास्टर केल्याशिवाय राहत नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. मी स्वतः कुठलाही क्लास केलेला नाही, मी स्वतः कुठलंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नाही, मी स्वतः कुठेही चित्रकलेचं शिक्षण न घेता चित्रकार झालो. त्याचं कारण आहे सातत्य, चिकाटी. सातत्य ठेवलं, चिकाटी ठेवली आणि तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस करत राहिले, तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला चित्र काढल्याशिवाय, चित्रकार बनवल्याशिवाय राहू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही खूणगाठ बांधून ठेवा. आणि आता या चित्रकलेच्या प्रवासाला आपण सुरुवात करूयात. आजचं चित्र रंगवायला सुरुवात करूयात. चला तर मग स्टार्ट करूयात आपण. तुम्हाला मी अपेक्षा करतो की चित्र दिसत असेल. ओके. आता हे चित्र रंगवताना आपण सुरुवातीला काय करणार आहोत, बॅकग्राऊंडचा भाग आधी चांगल्या प्रकारे रंगवून घेणार आहोत. का? कारण आपल्याला बॅकग्राऊंड रंगवल्यानंतर बऱ्याचदा काय होतं ते लक्षात घ्या आधी, की आपण आधी समजा जर हे कॅरेक्टर आहेत आपले, हे जर रंगवले आणि कॅरेक्टर रंगवले आणि त्याच्यानंतर बॅकग्राऊंड रंगवायला घेतली, तर काय होतं? तर बऱ्याचदा आपण कॅरेक्टर रंगवून झाल्यावर बॅकग्राऊंड रंगवायला घेतो, तेव्हा आपला हा जो रंग आहे थोडासा इकडे जातो. कुठे? कॅरेक्टरच्या मध्ये. मग ते आपले कॅरेक्टर मेन असतात आणि आपल्याला महत्त्वाचं काय माहिती आहे का? कॅरेक्टर, चित्र बॅकग्राऊंडचं नाही आहे, तर विषयाचं आहे. विषय कशाला धरून आहेत? कॅरेक्टरला धरून आहेत. आणि विषय हे आपले कॅरेक्टरमुळे स्पष्ट होतात. ते कॅरेक्टर खराब न होतं, कॅरेक्टर स्पष्ट दिसावेत, त्याचे रंग उठावदार असावेत आणि मी जेणेकरून आपल्याला बॅकग्राऊंडवरून ठरवता येईल की कॅरेक्टरला कुठले रंग द्यायचे, नाही का? तर त्यामुळे मी आधी बॅकग्राऊंड करणार आहे आणि त्यानंतर आपण कॅरेक्टरकडे जाऊयात. ओके, चलो स्टार्ट करेंगे. तर मी त्या दिवशी पहिल्या भागात सांगितलं की तुम्ही हे जे रंग आहे, सॉरी पेन्सिलचे जे स्केच आहेत ते जरा आधी लाईट करून घ्या क्ले इरेझरच्या साह्याने, म्हणजे आपल्याला जास्त बटबटीतपणा येणार नाही. किंवा बऱ्याचदा काय होतं, पेन्सिल डार्क असेल तर ती रंगामध्ये मिसळते आणि थोडेसे काळपट शेड तयार होते. तर त्यामुळे शक्यतो हे काम आपण थोडंसं लाईट ठेवूयात, म्हणजे कलर करताना आपल्याला ते छान होईल. ओके. ओके, मी पोस्टर कलर वापरणार आहे. पोस्टर कलर सर्वांना माहिती आहे, हे बाटलीमध्ये जे कलर असतात त्याला पोस्टर कलर म्हणतात. सुरुवातीला आपण आकाशापासून सुरुवात करूया. इथे जो आकाश दिसतोय, आकाशासाठी मी आकाशी म्हणजे स्काय ब्लू कलर घेतलाय. त्यामध्ये थोडासा व्हाईट मिक्स करणार आहे. व्हाईट म्हणजे पांढरा. रंगकाम करताना एक गोष्ट ध्यानात ठेवा की कधीही रंगकाम करताना पाणी हे जे घेतो आपण ते दोन प्रकारे घ्या. दोन बाउल घ्या, म्हणजे एका बाउलमध्ये असेल तुमचा स्वच्छ पाणी. दोन्ही बाउलमध्ये ॲक्च्युली स्वच्छच पाणी घ्यायचं आहे, पण एका याच्यात नंतर ब्रश धुवायचे आपल्याला, है ना. आणि दुसऱ्या बाउलमधल्या पाण्याने आपल्याला रंग कालवण्यासाठी ते पाणी वापरायचं. त्यामुळे शक्यतो दोन बाउल ठेवायचे आणि त्यातलं एक बाउलमधील पाणी जरी नंतर खराब झालं तरी ते आपल्याला बदलता येतं. पण मग आपण जे रंगासाठी ब्रश बुडवण्यासाठी जे पाणी घेणार आहोत ते मात्र स्वच्छ राहील आणि मग ज्यावेळेस नवीन रंगामध्ये आपण पाणी कालवू त्यावेळेस ते रंग खराब होणार नाही. यासाठी आपल्याला दोन बाउल घ्यायचे. ओके. आता मी ब्रश वापरतोय, राऊंड हेअर वापरतोय. फ्लॅट हेअर सुद्धा चालेल, राऊंड हेअर सुद्धा चालेल. तुमच्या सवयीनुसार तुम्ही ब्रशची निवड करू शकता. नाजूक कामांसाठी तुम्ही
राऊंड हेअर ब्रश वापरायचे, 0 नंबरचे, 2 नंबरचे, 3 नंबरचे. हे ब्रश वापरल्याने तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला नक्की कुठले ब्रश सूट होतात. बऱ्याचदा असं असतं की मी सांगेल तुम्ही राऊंड हेअर वापरा, परंतु तुम्ही तिथे कम्फर्टेबल नसता बराच वेळेस. तर तुम्ही वापरून बघा. स्वतः वापरल्याशिवाय तुम्हाला हे लक्षात येणार नाही की कुठला ब्रश आपल्याला वापरणं सोपं जातं, कुठल्या ब्रशमुळे आपण कम्फर्टेबल आहोत. हे स्वतः वापरून मग ठरवायचं असतं. त्यामुळेच आपल्याला ओके, मी काय सांगितलं, स्काय ब्लू कलर घेतोय मी. एक कपडा सतत सोबत ठेवायचा, जेणेकरून आपला ब्रश एका रंगात बुडून झाल्यावर धुतल्यानंतर लगेच तो कपड्याला पुसायचा असतो. म्हणजे तो ब्रश खराब होत नाही किंवा दुसरा रंग एकमेकात मिसळून तिसरीच शेड तयार होत नाही, जी आपल्याला अपेक्षित नसते ती शेड तयार व्हायला नको, म्हणून लगेच कपड्याला पुसायचं असतं. आता मी व्हाईट कलर पण घेतो आणि त्यात मिक्स करतोय. म्हणजे स्काय ब्लूमध्ये व्हाईट टाकल्यावर तो काय झाला, आणखी लाईट स्काय ब्लू तयार झाला आहे ना. तर असा रंग आपण आता इथे देणार आहोत बघा. मी फ्लॅट ब्रशेस वापरतोय. ब्रश भरपूर घ्यायचा, रंग पॅलेटमध्ये रंग भरपूर घ्यायचा. ब्रश बोललो मी चुकून. आणि रंग जास्त घेतल्याचा फायदा काय होतो समजा बघा. मी स्काय ब्लू घेतला, तो थोडाच घेतला आणि त्यात व्हाईट मिक्स केला. म्हणजे समजा स्काय ब्लू 50% आणि व्हाईट 50%. आणि ज्यावेळेस मी ती शेड तयार केली आणि ती वापरता वापरता आता बघा इथेच संपली. ओके, आता काय झालं, ती शेड तर संपली. मग आता परत नवीन शेड तयार करायला घेतो मी, पण त्यावेळेस दोन्हींचं प्रमाण माझ्याकडून सेम नाही झालं. म्हणजे थोडक्यात काय, ती शेड परत सेम तशीच नाही झाली. तर काय होणार बघा, तर काय होणार, तो जो पॅच दिसणार तिथे आहे ना 2 रंगांमध्ये. त्यामुळे थोडं जरा शेड जास्त करून घ्या. आपल्याला जोपर्यंत रंगाचा अंदाज येत नाही तोपर्यंत थोडासा रंग वाया गेला तरी चालेल. पण मग आपल्याला रंग छटा सेम दिसल्या पाहिजे. जे परीक्षक आहेत ते म्हणतात की अरे याला रंग कळाले नाही, एकाच पॅचला 2-2 वेगवेगळ्या शेड आल्यात, तर ते दिसायला बरं दिसत नाही आणि ते तुमचं काम सुपेरियर वाटत नाही परीक्षकाला. त्यामुळे काळजीपूर्वक जास्तीत जास्त रंग घ्या, घट्ट रंग घ्या. खूप पातळ रंग करायचे नसतात. आपण जर वॉटर कलर वापरत असू तर मग पातळ रंग केले तर चालतात, कारण त्याचं वैशिष्ट्य असतं ते ट्रान्सपरंट असतात आणि त्याची ट्रान्सपरन्सी ही जितकं जास्त आपण पाणी टाकू तेव्हा असते. पण आपले हे जे रंग आहे नॉन ट्रान्सपरंट आहे, म्हणजे हे ओपेक कलर आहेत. तर हे थोडेसे घट्ट असले तरच त्याचा तजेलदारपणा, त्याचा फ्रेशनेस जास्त चांगला दिसतो. हे लक्षात असू द्या नेहमी.
हा इथपर्यंत आकाशाचा भाग दिसतो आणि बाकीकडे आपल्याला थोडीशी झाडे दाखवायची. आता आपण या घरांचा रंग घेऊयात. या घरांसाठी मी थोडासा बदामी रंग करतोय, म्हणजे मग आपण त्याच्यासाठी येलो घेतला आणि व्हाईट घ्यायचं आहे. येलोचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि व्हाईटचं प्रमाण जास्त घेतोय. थोडासा मोठा ब्रश घेऊयात आता, कारण ज्यावेळेस आकार मोठा होतो त्यावेळेस मग छोट्या ब्रशने काम केलं तर ते पूर्ण व्हायला खूप जास्त वेळ लागतो. आता मी त्या दिवशी पण सांगितलं होतं आणि आता रिमाइंड करतो की बॅकग्राऊंडचे जे कलर आहेत ते कधी पण थोडेसे जरा शांत, म्हणजे थोडे आपल्याला लाईट कलर वापरायचे. का वापरायचे लाईट कलर? जेणेकरून आपले जे मेन कॅरेक्टर आहेत ते उठून दिसावेत, त्याला आपण डार्क कलर करणार आहे. मग त्यावेळेस ते जर बॅकग्राऊंड लाईट असेल तर हे जे कॅरेक्टर्स आहेत जे आपण आधी काढले आहेत ते ऑटोमॅटिक उठून दिसतात, है ना. तर ती काळजी घ्यायची तुम्हाला. आता हे जे कॅरेक्टर आहेत, आता मी याच्यात खूप काळजी घेतली नाही. जरी समजा इकडे तिकडे रंग गेलेत, तर आता याच्यानंतर आपण याच्यावर काम करणार आहे. त्यामुळे ते त्याच्यात आड झाकले जाणार. तर मग बॅकग्राऊंड आधी केल्याचा हाच फायदा होतो आपल्याला. जे थोडं जरा निग्लिजन्स जरी झालं आपलं, तरी आपल्याला तसा काही फारसा काही परिणाम आपल्या कामावर होत नाही. ओके. आता एक बर्न सियाना नावाची शेड आहे माझ्याकडे, तर ती शेड आपण या घराच्या छतासाठी घेणार आहे. पण ती घेताना सुद्धा एक काळजी घ्यायची की मी जसं आपलं मला सांगितलं की आपल्याला जास्त डार्क कलर करायचे नाहीत. तर मग ती शेड थेट न वापरता त्याच्यामध्ये थोडासा येलो टाकतो, म्हणजे त्याची थोडी डेन्सिटी कमी होईल आणि तर आपल्याला जी पाहिजे ती लाईट शेड पण मिळून जाईल. डायरेक्ट बर्न सियाना वापरला तर ते जास्त डार्क दिसणार आहे. त्यात येलोचं प्रमाण घेतलंय मी. आता हे दोन इकडून उजेड आहेत, असं गृहीत धरा. तर हे डार्क आल्या, मग इकडे थोडासा उजेड, मग आणखी उजेड, म्हणजे यासाठी आपण थोडासा व्हाईट ऍड करू आपण त्याच्यामध्ये. येलो तर ऑलरेडी आहेच. आणि आणखी थोडासा व्हाईट शेवटच्या याच्यासाठी. याला आपण त्रिमितीय इफेक्ट म्हणू, म्हणजे याला 3D इफेक्ट. त्रिमितीय म्हणजे 3D. ते बरोबर तुम्हाला 3D दिसत असेल की हे कसं वाटतं आता, 3 बाजू दिसत आहेत त्याच्या ना.
त्या स्पष्टपणे जाणवू देण्यासाठी म्हणूनच आपण या प्रकारचे 3 रंगछटा वापरल्या आहेत वेगवेगळ्या. आता खालच्या भिंतीसाठी मी थोडासा डार्क ब्लू घेतला आणि त्यात व्हाईट टाकतो, म्हणजे थोडीशी वेगळी शेड आपल्यासाठी तयार होईल. आता इकडून व्हाईट आणि म्हणजे इकडून लाईट आणि इकडून डार्क ठेवायचं आहे आपल्याला बघा. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपण जेव्हा बॅकग्राऊंड करू तर लाईट कलर म्हणजे काय? तर प्रत्येक ह्याच्यात आपण थोडासा व्हाईट टाकलाय. म्हणजे दिसताना तो जास्त डार्क दिसत नाही, लाईट दिसतो आणि आपला हेतू पण साध्य होत आहे ना. आता इकडच्या बाजूला घेताना मी व्हाईटचं प्रमाण वाढवलं. बघा, ती शेड पण व्हाईट केली, म्हणजे उजेडातील भाग उजेडात आल्यावर कसा त्याच्यातला व्हाईटनेस वाढतो ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. इथे थोडंसं जे आकाश दिसते त्यासाठी मी पुन्हा आकाशाचा रंग इथे ॲड करतो. इथे थोडीशी क्लिअरिटी करून घेऊ आपण. इथे आपण आता थोडा जो मगाशी आपण येलो आणि म्हणजे आपण हा रंग तयार केला त्यात मी थोडासा ऑरेंज टाकतो, म्हणजे थोडीशी डार्क शेड आणि मग पुन्हा लाईट शेड दोन्ही बाजूला. तत्पूर्वी आपण इकडची लाईट शेड देऊन घेऊ, ऑरेंज मिक्स न करता. येलो आणि व्हाईट घेतलेली आहे. ओके, आता याच्यात मी थोडासा ऑरेंज टाकतो. ही जी शेड आपण तयार केली तिच्यामध्ये ऑरेंज टाकला की थोडासा डार्क टोन तयार होणार. पण याच्यात ऑलरेडी व्हाईट आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे मी जसं सांगितलं की प्रत्येक रंगात आपल्याला व्हाईट ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या मेन कॅरेक्टर्सपेक्षा हे सगळे कॅरेक्टर्स किंवा बॅकग्राऊंड लाईट वाटेल.
हा जवळपास पीच टोन तयार झाला. पीच टोन म्हणजे काय? आपण जो त्वचेसाठी वापरणार आहोत, तर जवळपास त्याच्याशी मिळता-जुळता झाला. तर मग याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, की पीच टोन याला कुठले-कुठले रंग वापरतात? तर येलो, व्हाईट आणि ऑरेंज हे 3 कलर मिक्स केले की पीच टोन तयार होतो. किंवा त्याची पीच टोन असलेली एक डायरेक्ट स्वतंत्र शेड पण मिळते कॅमलच्या, जर तुम्ही खरेदी केले रंग तर. आता इथे तोच रंग वापरतोय मी. आता इथे जो पत्रा आहे, त्या पत्र्यासाठी मी बर्न सियाना आणि येलो ते आधी जो मिक्स केला होता तो कलर घेतो. थोडासा गंज आलेला आहे पत्र्याला असं गृहीत धरू आपण, आणि थोडासा काळपट कलर आहे. इथे जो पत्रा आहे तर त्याला असं तुम्ही आकार जर बघितला पत्र्यांचा, तर तसाच आकार काढायचा प्रयत्न करा, म्हणजे ते नॅचरल वाटेल. हे बाकी डिटेल्स आपण मग ज्यावेळेस आउटलाईन करू त्याच्यात ते होऊन जाणार आहेत. ओके, आता हीच शेड आपण आता रेडी आहे ऑलरेडी, तर ही शेड आपण आता इकडे वापरू. त्यात थोडासा बर्न सियाना जास्त टाकला, कारण हा वरचा भाग आहे, म्हणजे हा वरचा भाग, परंतु ज्यावेळेस आपण इकडे वापरू त्यावेळेस तो खालचा भाग असणार आहे. तर त्यामुळे आपल्याला खालचा भाग व्यवस्थित दिसावा, स्पष्ट दिसावा म्हणून इकडे मी बर्न सियाना वापरतोय. काळजीपूर्वक बघा, व्यवस्थित घाई करू नका. आता तुमच्याकडे बर्न सियाना नसेल तर तुम्ही कसं करणार? ऑरेंजमध्ये थोडासा ब्लॅक टाकला तरी तो बर्न सियाना किंवा बर्न आंबरचं जवळपास शेड तयार होते. ऑरेंजमध्ये तुम्ही थोडासा ब्लू टाकला तरी जवळपास अशी शेड तयार होणार आहेत. किंवा मग त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही फक्त बर्न सियानाच वापरला पाहिजे असं काही नाही. तर तिथे तुम्ही पर्पल वापरा. पर्पल नसेल तर तुम्ही रेड आणि ब्लू एकत्र करून पर्पल शेड तयार करा. पण शक्यतो मी सजेस्ट करेल की आता जे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत आणि रंग तयार करण्यासाठी खूप वेळ जातो, आणि वेळ आपल्याला खूप कमी आहे, म्हणजे ॲक्च्युली 2 तास असले तरी तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं काम करण्यासाठी वेळ पुरावा म्हणून शक्यतो रेडीमेड शेड मिळतात मार्केटमध्ये. फायबर केस्टल असेल, कॅमल असेल, मी कोणत्या कंपनीत जाहिरात नाही करत, पण डोम्स आहे, फायबर केस्टल आहे, कॅमल आहे. हे का सांगतोय मी की याच्या भरपूर रेडीमेड शेड आहेत अवेलेबल, तर तुम्ही त्या शेड घेऊन तुमचा वेळ वाचू शकता. तर शक्यतो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत जा काम करताना. ओके, आता हा जो पत्र्याचा भाग दाखवायचा आहे, आता ह्याच्यातच मी व्हाईट कलर टाकतो, म्हणजे याच रंगामध्ये मी व्हाईट कलर टाकणार आहे. ओके, बर्न सियाना आणि व्हाईट. बघा, आता मी बर्न सियाना किंवा हा ब्राऊन कलर का वापरला? कारण मला असं दाखवायचं की हे खूप गंजलेले जुनाट पत्रे आहे. नवीन पत्रे असेल तर आपण पर्पल किंवा ग्रे व्हाईट वगैरे वापरला असता तरी चालला असता. पण आपलं चित्र जास्तीत जास्त नॅचरल दिसावं. आणि तुम्ही बघा, आता तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर जे काही दुकानं असतात ते आज आणि काल उघडलेले नसतात. त्यात बरेचसे दुकानं खूप 10-10, 15-15 वर्षापूर्वीचे असतात. त्याच्यावर बसवलेले पत्रे असतील, बोर्ड असतील, हे जुनाट झालेले असतात.
तर जर आपण एकदम जुनाट फील असलेल्या गोष्टी जर याला दाखवल्या, तर तो जो परीक्षक असतो तो म्हणतो, "अरे वाह! या मुलाचं निरीक्षण तर खूप छान आहे, की त्याने जसंच्या तसं दाखवण्याचा प्रयत्न केला." नाही का? जसं त्याला निरीक्षणात दिसतं. मुळात आपलं चित्र हे मेमरी ड्रॉइंग आहे. मेमरी ड्रॉइंग म्हणजे काय? स्मरणचित्र. आणि तुमच्या स्मरणात किंवा मेमरीमध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला जशाच्या तशा काढायच्या आहेत. आणि मग त्याच्यात जर तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये एखादा जुनाट पत्रा दाखवला, जुनाट बोर्ड दाखवला किंवा या इतर बाबी दाखवल्या, तर त्या परीक्षकाला जास्त भावतील आणि मग तुम्हाला ग्रेड मिळण्यासाठी त्याची मदत होईल. त्यामुळे शक्यतो अशाच गोष्टी वापरा, ज्या तुम्ही आसपास दिसतात तसेच रंग वापरा, जे तुम्हाला आसपास नेहमी सापडतात. त्याच्यासाठी एक गोष्ट नेहमी करत राहायची आहे, ती म्हणजे निरीक्षण, ऑब्झर्वेशन. मी नेहमी सांगतो, की चित्रकार जर व्हायचं असेल, तर चित्र काढण्यापूर्वी सगळ्यात पहिली जी पायरी आहे, प्रॅक्टिस करण्यापूर्वी पहिली जी पायरी आहे, ती आहे निरीक्षण आणि ऑब्झर्वेशन. जितकं तुम्ही छान निरीक्षण कराल येता जाता, प्रत्येक गोष्टीकडे बघाल, म्हणजे बघणं म्हणजे साधं बघणं नाही, तर ते निरीक्षण पूर्ण बघणं असावं. म्हणजे तुमच्या चित्रामध्ये त्याचं परसेप्शन दिसन, त्याचं प्रतिबिंबित्व तुमच्या चित्रामध्ये दिसलं पाहिजे, जेणेकरून तुमचं चित्र जास्त जिवंत वाटेल आणि पाहणाऱ्याला ते जास्त आवडेल. आहे की नाही? चित्र तुम्ही का काढता? तुम्ही चित्र काढलं आणि ठेवून दिलं कपाटामध्ये, तर त्याचा आनंद कोणाला मिळणार आहे का तुमच्या एकट्याशिवाय? तर चित्र कधी पण आपण दुसऱ्याला आवडावं म्हणून काढतो, आहे की नाही? तर मग दुसऱ्याला आवडण्यासाठी ते चित्र चांगलं व्हावं, निरीक्षण करून त्याची सगळे बारकावे त्या चित्रामध्ये यावेत, म्हणून ते निरीक्षण पूर्ण चित्र असावं, आहे की नाही? आता इथे जी एक इमारत आहे तिथं तिच्यासाठी मी थोडासा पर्पल, माझ्याकडे शेड कुठली ही व्हायलेट शेड आहे, सॉरी, व्हायलेट शेड घेतली. पण मी डायरेक्ट तो व्हायलेट वापरणार नाही. काय वापरणार त्यामध्ये? ओळखा बरं. लाईट करण्यासाठी काय वापरायचं? त्यामध्ये वापरतोय व्हाईट. तर याची एक बाजू असणार आहे डार्क, जशी आपण याची केली तशी एक बाजू लाईट. तर मी पर्पल आणि व्हाईट घेतलं, त्यात व्हाईटचं प्रमाण कमी आहे एका साईडचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र व्हाईटचं प्रमाण वाढवणार आहे. बारकाईने काम करा. आणि इकडच्या बाजूला देताना मात्र मी त्यात व्हाईट ॲड करतोय आणखी. म्हणजे घराला आपण रंग देताना असे दोन वेगवेगळ्या शेड देत नाही. म्हणजे आपल्या चित्रातला नाही म्हणत मी, कुठं पण घर बघितलं तर एकच रंग असतो, पण ज्यावेळेस त्याच्यावर ऊन पडतं त्यावेळेस तो जो भाग येतो उजेडातला लाईट दिसतो आणि ज्या ज्या बाजूला सावली असते त्या बाजूला आपसूक ते डार्क दिसतात. तर त्यामुळे आपण अशा दोन छटा वेगवेगळ्या केलेल्या आहेत. शक्यतो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आपण आता हा जो व्हिडिओ आहे हा रिअल टाईम रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ लावून द्या आणि पूर्ण पाहून मग म्हणजे रंगकाम करा माझ्यासोबतच. म्हणजे तुम्हाला फायदा काय होईल, की ज्यावेळेस तुम्हाला जे रंग माझ्यासोबत करायचे त्याचे मी शेड कशा केल्या, कुठला रंग मिक्स केला, काय या सगळ्या बाबी तुम्हाला रिअल टाईममध्येच लक्षात येतील. दुसरी गोष्ट, तुमच्या काही शंका राहणार नाही, नाही का? शंका जर असल्यास तर तुम्ही परत आपला लाईव्ह क्लास असतोच संध्याकाळी, तर त्यावेळेस तुम्ही त्या शंका विचारू शकता, आहे की नाही? आता इथे झाडं दाखवायची, पण तत्पूर्वी इथे थोडासा मी शेडिंगचा पार्ट करतो.
हा जो रंग आहे याच्या मी थोडासा बर्न सियाना ॲड करतो मी. म्हणजे त्याच्यातून थोडासा डिटेल दिसेल. ओके. हे फक्त आपण शेडिंग म्हणजे सावली पडल्यावर हा भाग उंच आलेला आहे आणि त्याची सावली दाखवायची म्हणून आपण ही शेड दिली आत्ता. ओके. आता आपण इथला जमिनीचा भाग करूयात. जमिनीसाठी मी आता बघा कुठला वापरतो. येलो ऑकर कलर तुम्हाला माहिती आहे. येलो ऑकर तुमच्याकडे आहे का? ही शेड आहे येलो ऑकर म्हणून. ती शेड घ्यायची आहे. त्याच्यासोबत थोडासा बर्न सियाना, येलो ऑकर असे मिक्स करून आपण कारण तुम्ही जर बारकाईने बघितलं कधी जमीन, तर जमीन अशी एका रंगाची नसते ना माती. त्यात खरे दगड धोंडे असतात, कधी काय असतं, कधी काय असतं. त्यामुळे एकदम असं प्लेन कलर ठेवण्यापेक्षा जरा नॅचरलनेस दाखवण्यासाठी त्याला आपण आता थोडा मोठा ब्रश घेतोय मी. आता रंगाचं प्रमाण जास्त घेतलंय, पाण्याचं प्रमाण जास्त घेतलंय, कारण आता हा जो भाग आहे आपला हा जास्त आहे आणि तो आपल्याला रंग कमी पडायला नको त्यावेळेस. आधी मी येलो ऑकर घेतलाय, त्यात थोडासा व्हाईट टाकलाय बरं का. ओके, तुम्हाला आता ह्या व्हिडिओमुळे दिसणार नाही, तर हा व्हिडिओ मी ऑफ करतो. फ्लॅट ब्रश घेतलेला आहे, मोठा ब्रश घेतला, थोडा मोठा म्हणजे साधारण एक 4 नंबर आहे माझ्याकडे. तुम्ही बघा तुमची जागा, तुमचं कामाचा आवाका हे सगळं बघून तुम्ही रंग जो ब्रश वापरणार आहात तो कमी जास्त आकाराचा घेऊ शकता. हे बघा, ब्रश मोठा असला काय आणि फ्लॅट असला काय, राऊंड हेअर असला काय, तर त्याचे वापरण्याची एक पद्धत असते बघा. आता ज्यावेळेस आपण रंगात बुडवून घेतो, तो असा ब्रश अशा प्रकारे फ्लॅट होतो बघा. दिसतोय तुम्हाला? अशा प्रकारे फ्लॅट होतो. तर याला टोक पण येतं एका बाजूने बघा. या बाजूने टोक दिसतंय, या बाजूने टोक दिसतंय.
तुम्हाला ज्यावेळेस आता इथे छोटा भाग करायचा आहे, तर तुम्ही याला ह्या टोकाच्या सहाय्याने काम करू शकता. म्हणजे लगेच ब्रश बदललाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही जेव्हा वारंवार ब्रश हाताळणार, तर तुम्हाला ती आयडिया येत जाईल, की आपला वेळ वाचवायचा आहे. कारण आता नवीन ब्रश घ्या, पुन्हा त्यात कलरमध्ये बुडवा, परत पाण्यात धुवून काढा, एवढा वेळ वाया जातो. त्यापेक्षा त्याच ब्रशच्या टोकाने काम करता यायला हवं. सराव वाढवायचा. याच्यासाठी काय ऑप्शन आहे, फक्त सराव वाढवा. तुमचा सराव वाढवला, की तुम्हाला ऑटोमॅटिक ब्रशची हाताळणी जमायला लागेल. सगळ्या गोष्टी जमायला लागतील. त्यासाठी तुम्हाला काम करावं, वारंवार काम करावं लागेल. एवढ्या गोष्टी ध्यानात असू द्या. बघा, जमिनीचं काम तर इथपर्यंत झालंय. पण आता ह्याच्यात काय आपल्याला एक गोष्ट डिटेलमध्ये दाखवायची, की आता हा सगळा पट्टा उन्हातला आहे आणि हा जो भाग दिसतोय, ह्या दुकानामुळे इकडे छतामुळे इथे सावली पडलेली. तर एवढ्या भागात आपल्याला पुन्हा थोडी जरा सावलीतला भाग दाखवायचा आहे. तर त्यासाठी मी काय करतोय, बर्न्स याना ॲड करतोय त्यात येलो ऑकरमध्ये आणि थोडीशी डार्क शेड म्हणजे असं वाटावं, की त्याच जमिनीवर फक्त थोडी सावली पडली आहे ना. आणि ती सावली पण छताची आहे हे जाणवण्यासाठी आपण आकार पण बरोबर तेवढ्या छताच्याच आकाराची सावली दाखवणार आहोत. आता बघा, इथे छत आहे, तर साधारण म्हणजे चित्रांमध्ये रंग छटा जशा महत्त्वाच्या असतात, तशा ऊन सावली हे सुद्धा दाखवणं तितकं जास्त गरजेचं असतं, जसं आपण या भागात दाखवलं. ओके, आता तुम्हाला जाणवतं इथे सावली पडल्यासारखं जाणवत असेल आहे ना. तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. हे आत्तापेक्षा ज्यावेळेस आपण सगळे आउटलाईन वगैरे काम करू, त्यावेळेस ते जास्त छान वाटेल. आता आणखी एक गोष्ट करतोय मी बघा, आता इथे ह्या व्यक्ती चालल्या आहेत, तर यांच्या खाली पण सावली पडलेली. तर सावलीला आपण तीच रंगछटा दाखवतोय. आता ऊन इकडून आहे म्हणल्यावर थोडीशी सावली आपण या बाजूला दाखवू. आता यांची सावली तर पडण्याचं काही कामच नाही, कारण हे ऑलरेडी सावलीत उभे असल्यामुळे यांच्या सावल्या पडणार नाही. ओके, आता आपण इकडे झाडाचं काम करूयात. त्यासाठी मी हिरवा रंग घेतोय. आता माझ्याकडे ऑलरेडी जी शेड आहे तिचं नावच लाईट ग्रीन आहे. आपल्याला लाईट ग्रीनच हवा आहे, कारण डायरेक्ट आपल्याला डार्क वापरायचा नाही. आपला आधीच विषय झाला त्याप्रमाणे. तर लाईट ग्रीन शेड घेतोय. जर समजा तुमच्याकडे लाईट ग्रीन शेड नसेल, तर तुम्ही डार्क ग्रीन घेऊन त्यामध्ये थोडासा येलो किंवा थोडंसं व्हाईट टाकू शकता है ना. आता मी लाईट ग्रीन पण मला थोडीशी डार्कच वाटते, तर मी त्यात आणखी येलो घेतो थोडंसं, किंवा येलो ऑकर घेऊयात, म्हणजे तो जास्तच परफेक्ट वाटेल, डार्क नाही वाटणार जास्त.
याच्यात आणखी आपण शेड लाईटचं काम करणार आहे, म्हणजे लाईट शेड्स थोडे दाखवून मग त्याला आणखी थोडीशी जरा रंजकता आणणार आहे आपल्या या झाडांच्या चित्रांमध्ये. तसं तुम्हाला हे चित्र 2 तासात संपवायचं आहे. मी आपल्याशी गप्पा मारता मारता आपल्याला सगळं समजून सांगता सांगता, त्यामुळे थोडा वेळ लागतोय मला. पण आपल्याला इतकं हळूहळू काम करायचं नाही, ध्यानात ठेवा. हा जमिनीचा खालचा भाग. ओके. आता येलो कलर घेतोय मी आणि येलोमध्ये थोडासा व्हाईट टाकणार आहे. सॉरी, येलोमध्ये थोडासा लाईट ग्रीन टाकतोय आणि मग थोडासा व्हाईट टाकूया आणखी लाईट करण्यासाठी. आता तोच रंग इकडे आपण बघा, हे फक्त वरच्या बाजूला देतोय, म्हणजे त्या झाडावर ऊन पडलेलं आहे आणि ते आपल्याला दिसतंय. अशा प्रकारे भास निर्माण करूयात आपण. खालच्या भागाला मात्र डार्कच ठेवायचा, फक्त वरच्या वरच्या बाजूला मी हा रंग वापरला, हे लक्षात घ्या. ओके. आता ह्याच्यात आणखी डिटेल करायचे आहेत आपल्याला, ते पण आता लगेच करून घेऊयात. जसे की आता ही जी इमारत आहे मोठी, याला आपल्याला थोडासा खिडक्या वगैरे त्या टाईप दाखवायचे. तर तो जो पर्पल आपण घेतला होता आधी, तो थोडासा जास्त डार्क घ्यायचा आहे, व्हाईटचं प्रमाण कमी करतोय, किंवा डायरेक्ट पर्पल वापरला तरी चालेल. मला वाटतं तो जरा जास्त डार्क होतोय, थोडासा व्हाईट आपण त्यात ॲड करू. कारण मग जास्त डार्क झाला तर ते आपलं सगळं लक्ष तिकडे खेचलं गेलं तर आपले मेन कॅरेक्टर जे आहेत त्यांच्यावरचं अट्रॅक्शन कमी होईल, नाही त्यांचं अट्रॅक्शन कमी होईल. काळजीपूर्वक करा. शक्यतो जर तुम्हाला असं वाटत असेल की हे चुकू शकतं आपल्याकडून, चौकोन किंवा आयात हे, तर आधी पेन्सिलने बिंदास आखून घ्या त्या ठिकाणी आणि मग त्यानंतर त्याच्यावर काम करा. ओके. हे मात्र एकमेकासमोर आणि एकसारख्या आकाराची काढायचा प्रयत्न करा, म्हणजे ते वेगळं वाटणार नाही काही.
आता या बाजूने सुद्धा द्यायच्या होत्या, पण आता हे जरा इथे काम बिघडलं आहे आपल्याकडून, तर हरकत नाही. तिकडून नंतर विचार करू, आपण दिल्याच पाहिजे असं काही नाही खिडक्या. ओके. आता बाकी हे डिटेलिंग आपण शेडिंगमध्ये किंवा थोडंसं आपण काही काम करू. थांबा. आता मी बर्न सिएना घेतलाय. अशा लाईन्स देतोय म्हणजे तो पत्र्यावर पडलेल्या सावलीचा भाग दिसेल. आणि या दिशेला पण आपण थोडंसं इथे सपोर्ट. हा जो बाहेर निघालेला भाग आहे थोडासा, याला आणखी थोडासा जिवंतपणा आणण्यासाठी आपण इथे थोडासा डार्क टोन दिलाय, तर तो काळजीपूर्वक द्या. इथे घराला आपण बर्न सियानाच वापरतोय मी. इथे दरवाजा दाखवायचा आहे आपल्याला. थोडासा बर्न सियाना घेऊन इथे जरा शेडचे पट्टे देतो मी, म्हणजे जरा जास्त आणखी नॅचरल दिसेल ते. ओके. आता जवळपास बॅकग्राऊंडचं इकडचं काम झालंय. आता इकडचे बॅकग्राऊंडचं काम करूयात आपण. आता जसं हे दूर गेलेलं आहे म्हणून आपण याला थोडंसं व्हाईट वापरलं, याला कलर पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. पण आता दूर जवळचा भाग आहे हा, तर हा डार्क काढला तरी चालू शकतो. तर त्यासाठी आपण आता ब्लू कलर घेतोय, डार्क ब्लू. किंवा माझ्याकडे एक टर्किश ब्लू नावाची एक शेड आहे, ती शेड वापरतो मी. प्लेन कलर देतोय. ज्यावेळेस आपण 24 किंवा 18 शेडचा बॉक्स घेतो, पॅलेट, कलर पॅलेट किंवा सॉरी कलर बॉक्स, तर त्यावेळेस तुम्हाला भरपूर चांगले ऑप्शन मिळतात. आणि ज्यावेळेस तुम्ही 6 रंग किंवा 12 रंगांचा बॉक्स घेता, त्याच्यापासून पण तुम्ही रंग तयार करू शकता, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण वेळ आपला महत्त्वाचा आहे. परीक्षा म्हणल्यावर आपल्याला वेळ खूप महत्त्वाचा आहे. रेडीमेड शेड तयार जर असतील तर फटाफट कलर देऊन आपल्याला चित्राला थोडा तजेलपणा, फ्रेशनेस आणू शकतो आपण. तर शक्यतो 18 शेड किंवा 24 शेडचा जो बॉक्स बाजारात मिळतो, तो घेण्याचा प्रयत्न करा.
बघा मी मोठाच ब्रश वापरतो, पण त्याच्या टोकाने वगैरे काम करून नाजूक भागातलं कामसुद्धा आपण मोठ्या ब्रशने कसं करता येऊ शकता. ब्रश फक्त उभा करायचा, आडवा करायचा या सगळ्या तुम्ही टॅक्टिक्स तुम्हाला जमायला लागल्या, की तुम्ही एकाच ब्रशने सुद्धा भरपूर काम करू शकता. पण मोठा ब्रश आता मी सराव माझा असल्यामुळे मी वापरू शकतो छोट्या कामाला सुद्धा. पण तुम्ही शक्यतो वेगवेगळ्या नंबरचे जे ब्रश असतात ते वापरू शकता. पण हे तुम्हाला मी आयडिया सांगून ठेवली. तुम्ही असं पण करू शकता. ओके. आता या टर्किश ब्लूमध्ये मी थोडासा ब्लॅक ॲड करतो. म्हणजे काय, की मला या भागात थोडासा अंधार दाखवायचा आहे. वरून खालच्या बाजूला अंधार येतोय. असा भाग दाखवण्यासाठी मी थोडासा ब्लॅक ॲड करतोय. त्याला खालच्या बाजूला असं आपण जरा स्ट्रोक देऊयात. म्हणजे ती भिंत खराब पण आहे आणि सावली पण पडलेली आहे. असं आपल्याला भास निर्माण करता येईल. आता बघा मी ह्या डोक्याच्या वरती पण तो रंग दिला. कारण का तर मला तो फ्लो पाहिजे होता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला ओपेक कलर आहे. नंतर पण आपण रंगाने हे कव्हर करू शकतो. त्यावेळेस आपण ते कव्हर करता येणार आहे. आता या टेबलवर मी येलो ऑकरमध्ये थोडासा व्हाईट टाकतोय आणि तो रंग देणार आहे. म्हणजे थोडासा लाकडी टच येण्यासाठी. आता टर्किश ब्लूमध्ये मी थोडासा व्हाईट टाकतोय. आता हे साधारण हे रिकामे काचेचे ग्लास आहेत. तर याला थोडंसं आपण आउटलाईनने ते ग्लास आहेत असं दाखवणार आहोत. किंवा थोडासा व्हाईट वापरून त्याची छटा कशी तयार करायची काचेचे ग्लासची तुम्हाला मी दाखवणार आहे. थोडासा डार्क टोन इथे घेतला आहे.
थोडंसं व्हाईट वाढवतो आणखी. बाहेरची बाजू दाखवतोय. आता ह्याच्यातला थोडासा डार्क टोन म्हणजे थोडासा बर्न सियाना ऑरेंज टाकू आपण. येलो ऑकरमध्ये थोडासा ऑरेंज. बघा याला पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. इकडचा भाग थोडा छोटा दिसतो आणि तिकडचा भाग मोठा दिसतो. जसं आपण एक कलर पर्स्पेक्टिव्ह केला तशाच प्रकारे ह्याला पण एक पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. ओके. आता खालचा पार्ट मात्र आणखी डार्क करणार आहे आपण. त्यामध्ये आता म्हणजे येलो ऑकर, ऑरेंज आणि बर्न सियाना टाकणार आहे. मोठा ब्रश घेतो आणखी. बघा पेपर टेप लावण्याचं कारण आता तुमच्या लक्षात येईल. आता मी इथे भरमसाठ रंग दिलाय तर त्यामुळे काय होतं, पेपर सगळं ओला झाला आणि तो फुगायला सुरुवात झाली. तो फुगणार आहे 100% पेपरचा गुणधर्म आहे, तो फुगणारच. पण आता पेपर टेपमुळे काय होणार आहे किंवा मास्किंग टेपमुळे तो कागद जसजसा सुकेल तसतसा पूर्ण परत पूर्ववत स्थितीला कागद होईल आणि प्लेन दिसेल. तर पेपर टेपचा हा उपयोग होतो. तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल तिथे पण पेपर टेप लावू शकता, प्रॅक्टिस करताना सुद्धा लावू शकता. ओके. तर आता फक्त हे एक काम राहिलं एक. तर ह्याला सुद्धा आपण हाच कलर दिला तरी हरकत नाही, जो मी इकडच्या ट्रेला दिला होता. आता हे सुकल्यानंतर याच्यात आणखी डिटेलिंग आपण करणार आहोत. ते तुम्हाला कसं करायचं काय ते दिसेलच नंतर. अशा प्रकारे आपण आता बॅकग्राऊंडचं पूर्ण काम करून घेतलेलं आहे. तुमच्या लक्षात येत असेल की आता बॅकग्राऊंड कसं दिसतंय बघा. आता फक्त मेन कॅरेक्टर सगळे राहिलेले आहेत काम करायचे, तर ते आता करूयात आपण पुढच्या भागामध्ये. ओके. आता आपण थांबणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये मेन कॅरेक्टरला कसं डिटेलमध्ये रंग करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब तर कराच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे आपले हे असतील तुमचे मित्र असतील जे एलिमेंटरी इंटरमिजिएटला बसले आहे, ज्यांना चित्रकलेमध्ये आवड आहे, अशा मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त पाठवा,
जेणेकरून त्या बिचाऱ्यांनी जर क्लास लावला नसेल, परंतु ते घरीच राहून प्रॅक्टिस करत असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ते प्रॅक्टिस करून एलिमेंटरी, इंटरमिडिएटमध्ये चांगले ग्रेड मिळवतील आणि तुम्हीसुद्धा आनंद घ्या. ओके. आता इथपर्यंत जे चित्र झालं ते नक्की मला ग्रुपला पाठवा, WhatsApp ग्रुपला, जेणेकरून आपण त्यात काही सुधारणा असेल तर मी तुम्हाला क्लासमध्ये जे आपला लाईव्ह क्लास असतो दररोज संध्याकाळी, त्याच्यामध्ये त्याचे फीडबॅक देत जाईल.